लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी. महात्मा विद्या मंदिर उमदी येथे व्यवसाय मार्गदर्शन IPS मनोज पाटील यांचा विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद. उमदी तालुका जत येथील सर्वोदय शिक्षण संस्था संचलित महात्मा विद्या मंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून IPS अधिकारी मनोज पाटील यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना व्यवसायाच्या विविध संधी आणि भविष्यातील वाटचालीबाबत सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण संस्थेचे संचालक आमगोंडा अण्णा पाटील होते. यावेळी संस्थेचे सचिव SK होर्तीकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जतचे अध्यक्ष सचिन होर्तीकर, प्राचार्य SC जमादार, डॉक्टर श्रीशैल लोणी, उपप्राचार्य DC बासरगाव, उपमुख्याध्यापक CS धायगुडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन, प्रार्थना गीत आणि स्वागत गीताने करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्राचार्य SC जमादार यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. यानंतर उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात 5वी व 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही विशेष गौरव करण्यात आला. 8वीतील संजीवनी श्रीशैल हिरेमठ, 5वीतील सुप्रिया चिदानंद कुंभार आणि अजिंक्य आप्पासाहेब जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच उमदी लायन्स क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते IPS मनोज पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणानंतर उपलब्ध असलेल्या विविध व्यवसाय व करिअरच्या संधींची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक क्षेत्रांपुरतं मर्यादित न राहता स्वतःची क्षमता, आवड आणि कौशल्य ओळखून योग्य क्षेत्राची निवड करावी असं आशयाचं मार्गदर्शन त्यांनी केलं. यावेळी सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिव SK होर्तीकर यांनीही विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन GR चौगुले यांनी केले तर उपमुख्याध्यापक CS धायगुडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. अशा वेळी शिक्षणाचं हे स्वप्न बघणं आणि ते पण अशा प्रकारच्या ग्रामीण भागामध्ये बघणं हे मला असं वाटतं की हाच एक क्रांतिकारी विचार आहे. त्याबद्दल सर्वोदय शिक्षण संस्था यांनी आतापर्यंत जे काम केले खरंच ते खूप उल्लेखनीय असणार आहे. तर आज 65 वर्ष झाली ही संस्था तशीच कणखर उभी आहे आणि आज जवळजवळ 900 विद्यार्थी इथं 9वी ते 11वी 12वी मध्ये शिकत आहेत असं मला सांगण्यात आलेलं आहे. तर म्हणजे हे असं दाखवून देतं की शिक्षण हे किती महत्वाचं पाऊल आहे आपल्या आयुष्यातील. कारण जो शिक्षण देतो ना तो आयुष्यामध्ये कधीच मागे नाही पडत आणि अशाच शिक्षणाचा फायदा मला पण झालेला आहे. आता ह्या सर्वोदय शिक्षण संस्थेच्या नावामध्ये सर्वोदय असं आहे. सर्वोदय म्हणजे सर्वांचा उदय. आपल्याला जर तुम्हाला महात्मा गांधीजींबद्दल जर माहिती असेल तर सर्वोदय ही जी कन्सेप्ट आहे ते महात्मा गांधीजींनी सर्वप्रथम म्हणजे आपल्या भारताला दाखवली. लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी.